तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कॉर्नची एक छानशी अशी रेसिपी. पण त्याआधी ना सकाळची सुरुवात मस्त अशा चहाने केली होती. चहा घेतला आणि लागले मग सकाळच्या कामाला. कॉर्नचे जे दाणे आहेत ते मी अशा पद्धतीने आधीच काढून ठेवले होते. ते दाणे जे आहेत छान असे स्वच्छ धुतले आणि मग फ्राय करायला घेतले. सगळ्यात आधी कढई घेतली. कढईमध्ये तेल, जिरं, मोहरी हे टाकून घेतलं. ते तडतड झाल्यानंतर त्यामध्ये सगळ्यात आधी मिरची टाकायची. मिरची छान तडतड झाली की त्यामध्ये कांदा, कढीपत्ता हा टाकून घ्यायचा. नंतर कांदा असा लालसर झाला की त्यामध्ये टोमॅटो, तिखट, मीठ आणि हळदसुद्धा टाकायचं. हे सुद्धा छान असे टमाटरला थोडंसं तेल सुटलं की त्यानंतर आपले जे कॉर्नचे जे दाणे आहेत ते हलकेसे अर्ध्या सेकंदावर मिक्सरच्या पॉटमध्ये ग्राइंड करून घ्यायचे. ते सुद्धा टाकायचे. ते छान असे मिक्स करून घ्यायचे आणि हो, थोडासा ओलावा जाण्यासाठी त्यामध्ये आपण तांदळाचं पीठसुद्धा ॲड करू शकतो. त्यामुळे थोडासा उपमा जो आहे आपला छानसा असा मोकळा पडतो. हा सगळा शिजल्यानंतर एक 5 मिनिटं झाकून ठेवायचा. कोथिंबीरने त्याला छान गार्निश करायचा. आपला उपमा तयार. आवडला असेल तर लाईक करा.